नमस्कार, मी आहे संतोष शिंदे। माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आम्ही आलो होतो दुर्वासाठी, कारण आज आहे हरताळका आणि आम्ही हरताळकेच्या दिवशी दुर्वा काढून न्यायसाठी आलो होतो। कारण दुसऱ्या दिवशी खूप घाई होते, कारण गणपती बाप्पाची पूजा वगैरे असते आणि सगळी कामं असतात, त्यामुळे सगळ्या तयारी करण्यात वेळ नाही मिळत, म्हणून आदल्या दिवशी दुर्वा नेणे सोपं पडतं। त्यामुळे ह्या बघा सर्वांनी दुर्वा काढलेल्या दाखवत आहेत। नेहाची सर्वात मोठी जोडी होती, त्यामुळे सृष्टी पण आपली दाखवते। इकडे काकासुद्धा दाखवत आहेत आणि खूप उशिराने आम्ही हरताळकेच्या पाया पडायला गेलो होतो। म्हणजे साईडच्या आत्तेच्या घरी हरताळकेचा मांड असतो, तर आम्ही तिकडे मांडाच्या पाया पडायला गेलो होतो। सकाळ सकाळ बाप्पाचे आगमन झाले आहे माझ्या घरी। तर बाप्पाची चालली आरती आणि आज वेगळाच आनंद आहे, कारण आज आहे गणेश चतुर्थी आणि बाप्पाचं आगमन झाल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद असतो। कारण 5 दिवस किंवा 10 दिवस जशा अशा प्रकारे बाप्पा आपल्या घरी राहणार असतो, ते दिवस खूप आनंदाचे असतात। तशा प्रकारे आज आहे पहिला दिवस जो बाप्पाचं आगमन आहे आणि तोच त्याच प्रकारे बाप्पा आला आहे माझ्या घरी। बाप्पाचं आगमन झाल्यावर ज्या दुर्वा आणल्या होत्या त्या रात्रीच साफ झाल्या होत्या, फक्त त्याचा हार करायचं चाललं होतं। तर दीपा मला मोजून देत होती दुर्वा आणि मी त्याचा हार करत होती आणि बाजूला पूजा चालली होती बाप्पाची। आणि तुम्हाला मी दाखवलं नाही आहे की हे आहे आमचं डेकोरेशन, म्हणजे बाप्पा तिथे बसवला जाणार आहे। 5 दिवस आमच्याकडे बाप्पा बसणार आहे, तर तिथे 5 दिवस आमचा बाप्पा इथे बसेल। तर हे होतं आम्ही डेकोरेशन, मी तुम्हाला दाखवलं नव्हतं, तर हे आहे यावर्षीचं डेकोरेशन। बाप्पाला त्याच्या स्थानावर स्थापन केलं आहे, म्हणजे बसवलं आहे। आता त्याची पूजा करून नंतर आरती केली जाईल। दरवर्षीप्रमाणे बाप्पाच्या पाठी आणि पुढे तुम्हाला मोरपंख दिसतील, पण ह्या वर्षी सर्वात मोठं वेगळं म्हणजे बाप्पाच्या पाठीमागे सुद्धा मोर आहे। म्हणजे ह्या मूर्तीच्या पाठी तुम्ही बघितलात तर मोर तुम्हाला दिसेल। नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी जळके मान मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव रत्नाकराची गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा लुटलुटे नकोरे चरणी घागरिया। जय देव वल्लभाईच्या वल्लभा पावे जीवलंगा। जय देव मोरया गजानना श्री गणराया आदि बंधू तुझ मोरया आदि बंधू तुझ मोरया। सिंधूर चर्चित ढवळे अंग चंदन उडी फुलवी रंग झुपेचा तू समुद्रा वरद विनाची। जय देव जय गणराज सगळा देवा आदि तू देव पहिला समय देवी मोठा कांत झाला हिंदू येऊनी चरणी लागला श्रीरामे बहुत शाप दिला। जय देव आज बाप्पाचा पहिला दिवस, तर नैवेद्य आणि बाप्पाचा सर्वात मोठा आवडता पदार्थ म्हणजे मोदक। तर 21 मोदकांचं नैवेद्य पहिल्याच दिवशी दाखवला जातो, तशा प्रकारे आम्ही सुद्धा दाखवतो। परत आम्ही सर्वजण दुर्वा आणायला शेतामध्ये गेलो होतो, तर आम्हाला तिकडे सुद्धा सर्वजण मिळाले, कारण प्रत्येकजण आपापल्या घरात दुर्वा नेण्यासाठी येतात, त्यामुळे असेच सर्वजण इकडे तिकडे तुम्हाला शोधताना दुर्वा दिसतील। तर संध्याकाळच्या आरतीसाठी नैवेद्य बाप्पाच्या पुढ्यात आहे आणि आता संध्याकाळच्या आरतीला सगळी मंडळी येतील आरती करण्यासाठी। आरती होण्याआधी सर्वजण दुर्वा साफ करतायत, तर आम्ही ज्या दुर्वा आणल्या होत्या त्या इथे साफ करायचं काम चालू होतं।
पहिल्या दिवशी आरती करायला मिळालं हे सर्वात मोठं भाग्य आहे, कारण तो वेगळा आनंद असतो जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतो आणि आपण त्याची आरती करतो. हे बघा पाठी सृष्टी अजून काढते आणि अजून त्या साईडला तुम्हाला सगळ्यांना दिसत असतील की सगळेजण दुर्वा काढायला आलेत. आज आहे दुसरा दिवस ऋषीपंचमीचा, तर सगळेजण आज लवकर दुर्वा काढायला आलेत. आणि हे बघा आमचे दुर्वा काढून झाल्यात आणि दिदी आई निघाले. हे ती नेहा काढते दुर्वा. सगळीकडे दुर्वा शोधायला लागतात ह्यावेळेला, खूप दुर्वा कमी आहेत, त्यामुळे पाठोपाठ येत आहेत कसे. कारण शेतामध्ये जर आपण बांधांवरून फिरत असतो ना, तर अशीच एक गत असते, म्हणजे सगळीकडे फिरायला लागतं. तशा प्रकारे आम्ही सगळे पाठोपाठ फिरतोय बघा, सगळी लाईनच आहे पाठोपाठ. आज आपल्याकडे गौरी येतील, तर आम्ही आमची गौरीचा मुखवटा होता तो रंगवायसाठी दिलेला होता, तर तो आता आम्ही आणायसाठी जात आहोत. कारण म्हणजे गणपती यायच्या अगोदर पण ते गेले होते, म्हणजे बाबा गेले होते विचारपूस करायला की झाले की नाही. पण तेव्हा ते बोलले की गौरीच्या आदल्या दिवशी तुम्हाला मुखवटे मिळेल. दुसऱ्या वाडीतले काका गौरीचा मुखवटा आणायला गेले होते, तर त्यांच्याकडेच आमचा मुखवटासुद्धा दिला होता. तर मी आता तो मुखवटा आणायला जाते, परत गौरी आणायला जायचं आहे. आणि हे आहे माझ्याबरोबर दीपा. ये घरी आल्यावर दीपा लगेच मोदक लाईनीत लावायला बसली व दीदी ही ते मोदक करत होती, तर बाजूला काकी करते, तर मी त्यांचा व्हिडिओ शूट करत होती. झाली आहे तयारी आणि आता आम्ही जातोय गौरी आणायला. म्हणजे जे गौरीचं सामान आहे ते काकी आणि दीपा घेऊन पुढे गेले आणि सगळ्याजणी गेले आहेत. फक्त मी आणि सृष्टी पाठवून जाते, कारण माझी तयारी व्हायला खूप उशीर झाला, कारण दीपाला आणि साडी नेसवायची होती, परत माझी तयारी करायची होती. सगळेजण जात आहेत गौरी आणायला आणि हे मला वाटलं की जाऊन पोचले असतील, पण नाही, सगळेजण चालता येतच आणि आम्ही त्यांना अर्ध्यावरती मिळालो आहेत आणि आता आम्ही जातोय गौरी आणायला. गौरी आणायला जाताना सुद्धा ओल्या पायानेच जायला लागतात आणि घेऊन येताना सुद्धाच ओल्या पायानेच घेऊन यायला लागतात, कारण मध्ये ओढा लागतो, त्यामुळे पाय हे ओलेच होणार. तशा प्रकारे पाय ओले झाले सर्वांचे. इथे अगोदर सारवण केलं जातं, जिथे आपण गौरीची पूजा करणार आहोत. नंतर तिथे रांगोळी काढून नंतर मग आपण जशी पूजा करतो तशा प्रकारे पूजा केली जाते. तर इथे सर्व तेच पूजेचं काम चालू आहे. सर्व झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या गौरीची पूजा करतात, नंतर मग आरती केली जाते. तर तुम्हालाही पुढे बघायला मिळेलच, तर तुम्ही नक्कीच बघा. आणि तुमच्याकडे गौरी कशा प्रकारे आणतात किंवा कशी कशी पद्धत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.
तिथे पूजा झाल्यावरती आपण घरातून 2 विडे घेऊन जातो. तर एक पूजेसाठी आणि एक जिथे विहीर आहे त्या विहिरीमध्ये टाकले जातात विडे. तर प्रत्येकजण आपापल्याकडचा एक विडा विहिरीमध्ये टाकतात. इथे आणलेली प्रसादी सर्वजण एकत्र करून वाटतात. तशा प्रकारे इथे प्रसादी वाटण्याचं काम चालू होतं आणि मला वाटलं हे फुलं वाटतायत, तर ही प्रसादी होती. फोटो काढून घे सगळ्यांचा. फोटो काढते मस्त केलं हे. आलो आहोत आम्ही गौरी घेऊन, म्हणजे पूजन झालं आहे आणि आता आम्ही सर्वजण निघालो आहोत घरी. तर हे बघा सगळेजण पाठोपाठ सगळेजण येत आहेत एका रांगेमध्ये आणि खूप अशी वेगळी मजा असते गौरीला. तर करून आणलं आहे ते सर्व मांडून नंतर गौरीची साडी नेसवल्या जाते. तशा प्रकारे सगळे आता करतील. तर चला मग तिथे जाऊन बघूया कशी साडी बिडी नेसून काय काय होतंय. सगळेजण येत आहेत लाईनीमध्ये. आणलं आहे आम्ही आमच्या गौरीला घरी आणि इथे 7 पावलांची दळे काढलेले असतात. त्या दळ्यावरून म्हणजे सारवणाचे दळे काढलेले असतात, त्याच्यावरून आम्ही येतो गौरीला घेऊन आणि नंतर आमचे पाय धुतले जातात जे सर्वजण आणायला गेलेले असते त्यांचे. आणि नंतर त्यांची मीठ खडी काढून त्यांची चाक काढली जाते म्हणजे गौरीची. आणि नंतर मग आरती ओवाळून त्यांना घरी घेतलं जातं. तशा प्रकारे इकडे सर्व चालू होतं. बघितलं असेल आम्ही आत्ताच आलो आहोत घरी आणि पूजा बिजा झाली आहे. खूप छान असं झालं आहे तिथे सुद्धा आणि इथे सुद्धा आल्यावरती. आता गौरीला आपल्या साडी म्हणजे साडी नेसवल्या जाईल आणि तर तेच आता होईल, साडी नेसवतात. तर आज हे गौरी ज्येष्ठ गौरी आवाहन म्हणजे आज आपल्या सर्वांच्या घरोघरी गौरी येतात. जसे
सजली आहे आमची गौरी तिच्या जागेवर बसण्यासाठी आणि हे सजवणारे हे सर्वजणच आहेत. तर खूप मस्त अशी दिसत होती. तर तुम्ही सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा की गौरी कशी दिसते. गौरी आपल्या घरात आल्यावरती पूर्ण मकर आपला भरून दिसतो, कारण गणपती बाप्पाला आपण स्थापन करताना थोडीशी जागा गौरीसाठी ठेवतो. त्यामुळे जेव्हा ती जागा भरल्या जाते तेव्हा पूर्ण असा मकर भरलेला दिसतो आणि घरामध्ये पण वेगळं असं म्हणजे आनंदाचं वातावरण निर्माण होतं. तशा प्रकारे आज आमच्या घरामध्ये सुद्धा झालं आहे आणि इकडे गौरीची ओटी भरून झाले आहे. आता थोड्या वेळाने आरतीला सुरुवात होईल. आरती होण्याच्या अगोदर नैवेद्य तयार झाला होता. तर गौरी आल्यावर आपल्या सर्वांच्या घरी आल्यापाल्याची भाजी केली जाते व भाकरी याचा नैवेद्य असतो. तशा प्रकारे आमच्याकडे ही आल्यापाल्याची भाजी आणि भाकरी याचा नैवेद्य गौरीसाठी खास केलेला आहे. तर मी नैवेद्य दाखवत होती. जेव्हा गौरी आपल्या घरी येतात त्या दिवशी आमच्याकडे भजन असतं. तर आरती झाली आणि लगेचच सर्वजण भजनाला बसले. तर सर्वजण भजन म्हणत दंग आहेत. तर नक्कीच आमचं भजन ऐका व बघा कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुझ्या
तुझ्यासाठी देवना
तर आमच्याकडे कांदापोहे केले होते, कारण एका दिवशी 2 भजन होते. तर आमच्याकडून झाल्यावर दुसऱ्या काकांकडे भजन होतं. तर हाच होता छोटासा व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला थोडा वेळ झाला आहे तर समजून घ्या. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.